अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज स्वतःच्या जीवनामध्ये जो सर्वोच्च कोटीचा अनुभव आलेला आहे त्या अनुभवाचं प्रगटीकरण तुकाराम महाराज ह्या अभंगामध्ये करतायत. आपण थोडासा जर या सृष्टीचा विचार जर केला, आपल्याला असं पाहायला मिळतं की प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये दोन प्रकारचे अनुभव हे कायम आलेले असतात. एक आहे संसारातला अनुभव आणि दुसरा आहे परमार्थातला अनुभव. प्रत्येकाच्या जीवनामध्ये दोनही प्रकारचे अनुभव आलेले आहेत. तसं तुकोबरांच्या जीवनामध्ये सुद्धा हे दोनही प्रकारचे अनुभव आलेले होते. एक संसारातलाही आला होता आणि दुसरा परमार्थातला सुद्धा आलेला होता. मग काही साधक मंडळी तुकोबरांच्या जवळ गेले आणि महाराजांना पहिला प्रश्न विचारला, महाराज तुम्ही म्हणतायत आमच्या जीवनातला आम्ही परमार्थातला अनुभव आम्हाला सांगतात, पण एक महत्वाची शंका अशी आहे, परमार्थातला अनुभव तुम्ही आम्हाला का सांगतात? कारण आता आम्हाला त्याची गरज वाटत नाही. आता सध्या आम्हाला गरज आहे संसारातल्या अनुभवाची. काय तुमच्याकडे अनुभव असेल संसारातला तेवढा तुम्ही आम्हाला सांगा. का? याचं कारण आहे, महाराज तुम्हीही संसारिक आहात आणि आम्ही सुद्धा संसारिक आहोत, म्हणून महाराज संसारातला अनुभव सांगा. त्यावेळेला तुकोबराय म्हटले, ठीक आहे मी तुम्हाला अनुभव सांगतो संसारातला, ऐकायचा तुम्हाला? अरे संसारातला अनुभव ज्ञानोबरांनी सुद्धा वर्णन केलेला आहे. ज्ञानोबराय हरिपाठामध्ये वर्णन करतात, ज्ञानोबरांनी हरिपाठात वर्णन केलेलं आहे, तुकोबरांनी वर्णन केलेलं आहे. संसार कसा आहे? मुळातच संसार दुःख मोळ चहूकडे इंगळ, संसार दुःख मोळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ, काम क्रोध लोभ शून्य पाठी लागली ओढाळ, क्रोध लोभ शून्य पाठी लागली ओढाळ, कवना मी शरण जावो दृष्टी देईल निर्मळ, कवना मी शरण जावो दृष्टी देईल निर्मळ, धर्म जागो सदैवाचा जे पर उपकारी, आंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाव मी उच्चारी, धर्म जागो सदैवाचा जे पर उपकारी, आंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाव मी उच्चारी. संसार दुःख मूळ चोहीकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. ज्ञानोबरांनी या चरणामध्ये शब्द फार गोड वापरलेले आहेत. ज्ञानोबराय म्हणतात, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस. शब्द बघा किती गोड आहे. विश्रांती ह्या शब्दाला लाल अक्षराने अंडरलाईन करा. काय शब्द आहे? काय शब्द आहे? विश्रांती. मला सांगा, संसारामध्ये विश्रांती आहे का? नाही. संसारामध्ये विश्रांतीच नाही, आहे ती तळमळ. म्हणून तर आमचे संत महात्मे वर्णन करतात, दुःख बांधवडी आहे हा सुखाचा विचार नाही कुठे. सुख कुठे नाही. मग आता काही साधक मंडळी म्हणू लागले, महाराज तुम्ही म्हणतायत संसार फार दुःखरूप आहे. हो, संसार दुःखरूप आहे. इतकंच नाही, संसारामध्ये ज्या वेदना होतात ना त्या इतरत्र कुठे आपल्याला पाहायला भेटत नाही. अनेक संत महात्मे विद्वत्ता प्रचुर होते, संसाराच्या लांब राहिले, संसार केला नाही. म्हणजे संसारात राहिले, पण राहिले कसे? पक्षी अंगणे उतरती ते का गुंतोनिया राहते, अशा संसारामध्ये राहिले. पण आपण एवढे भाग्यवान आहोत की आपण डोळे मिटून संसार करतो. भाग्यवान आहोत आपण. पण संत महात्मे मात्र संसारापासून अलिप्त राहिले. का? कारण संसाराच्या वेदना फार अवघड आहे. वेदना. मग आता काही साधक मंडळी म्हणू लागले, तुकोबराय तुम्ही जर म्हणत असाल संसार फार दुःखरूप आहे, तर मग आता एक काम करा, तुमच्या जीवनामध्ये असणारा
एखादा चांगला तुम्ही आम्हाला अनुभव सांगा. त्यावेळेला तुकोबराय म्हटले, अनुभव सांगतो पण तो माझ्या जीवनातला सांगतो. अनुभव तुकोबराय आपल्या स्वतःच्या जीवनातला सांगताय. अनुभव असावा पण तो स्वविषयक असावा. लोकांच्या जीवनातले अनुभव काहीच उपयोगाचे नाही. अनुभव असावा पण स्वतःच्या जीवनातला. तुकोबरायांना आलेले प्रत्येक अनुभव तुकोबरायांनी गाथ्यामध्ये अभंगाच्या रूपाने आपल्या समोर मांडलेले आहे. आज तुकोबरायांची गाथा जर आपण पाहिली तर स्वविषयक अनुभव आहे. एक साधा छोटासा तुम्हाला मी प्रश्न विचारते. काय झालं? पेपरमध्ये नोकरीसाठी जाहिरात आली. ती एका एज्युकेटेड मुलानं वाचली. त्याच्या पात्रतेची होती म्हणून त्यांनी फॉर्म भरला. इंटरव्ह्यूचा दिवस आला म्हणून त्यानं काय केले, सर्व आपल्या सोबत असणारे आपले स्वतःचे डॉक्युमेंट्स सर्व सोबत घेतले. ज्याला आपण मराठीमध्ये कागदपत्र असं म्हणतो. ते सर्व सोबत घेतले आणि तो निघाला. कंपनीमध्ये आला. बसला. काही वेळानंतर इंटरव्ह्यू देण्याची आता त्याची वेळ निश्चित झाली. लगेच त्याला साहेबांनी मध्ये बोलवलं. तो गेला. तो मुलगा साहेबांच्या समोर बसला आणि साहेबांनी त्याला 2-5 प्रश्न विचारले. प्रश्न विचारल्यानंतर आता साहेब म्हणू लागले, आता बस झालं. आता एक काम करा, तुमच्याकडे असणारे तुमचे जे डॉक्युमेंट्स आहे, जे कागदपत्र, ते आता बघू बरं. आता एक साधा प्रश्न मी तुम्हाला विचारते. इंटरव्ह्यूसाठी गेलेला आहे, नोकरीसाठी गेलेला आहे. तिथं गेल्यानंतर साहेब त्याला कागदपत्र, डॉक्युमेंट्स मागतात. मग तो इंटरव्ह्यूला गेल्यानंतर त्यांनी सोबत त्याचे कागदपत्र न्यावे का मित्राचे? ते कागदपत्र जे आहे ते त्याचे स्वतःचे असावे की मित्राचे? कुणाचे असावे? स्वतःचे. का? याचं कारण आहे, 10वीची एक्झाम दिली, 12वीचे दिले, एज्युकेशन झालं, सर्व अनुभव आला, पण कुणाला आला? स्वतःला आला. तुकोबराय म्हणतात स्वविषयक अनुभव असणं फार गरजेचं आहे. नसेल तुम्हाला पटलं. काय झालं? 3 महिने झाले एका मुलाचं लग्न झालं. एक दिवस तो ऑफिसला गेल्यानंतर मित्राने याचा पडलेला सुकलेला चेहरा पाहिला आणि त्याला विचारलं, का रे म्हणे बाबा, तुझा चेहरा पडलाय, सुकलाय, नाराज दिसतोय, काय कारण आहे? याने सांगितलं, कारण तसं फारसं मोठं नाहीये. नाही पण मला सांग ना, मी मित्र आहे तुझा, तुझा चेहरा फारच नाराज दिसतो आहे, काय कारण आहे? याने सांगितलं, कारण एकच आहे, 3 महिने झाले लग्न झालं पण मला पत्नी काही बरोबर मिळाली नाही. म्हणे काय झालं? अरे म्हणे फार बडबड करते. आता बायकांचा स्वभाव असतो बडबड करणे. बरं बडबड करते यात नवल नाही, शिव्या पण देते. बरं शिव्या अशा देते की आज दिलेली शिवी 8 दिवसांनी तिच्या रिटर्न कधी तोंडात येणार नाही. म्हणजे तिच्याकडे एवढा शिव्यांचा स्टॉक आहे. बरं बडबड करते, शिव्या देते, यात नवल नाही, वेळ प्रसंग पडला तर मारते सुद्धा. हे सगळं त्या मित्राने ऐकल्यानंतर याला सांगितलं, म्हणे बाबा एक काम कर, तुझी पत्नी तुला मारणार नाही, शिव्या देणार नाही, याकरता माझ्याकडे एक रामबाण उपाय आहे. अरे म्हणे बोल ना बाबा, फार चांगलं होईल, सांग मला. त्याने सांगितलं, रामबाण उपाय एकच आहे की तू घरी गेल्यानंतर तुझ्या पत्नीची स्तुती करायची. म्हणे मग त्यांनी काय होईल? अरे म्हणे वेड्या, मानसशास्त्र असं सांगतं, प्रत्येक माणसाला स्वतःची स्तुती करून घेणं हे जास्त आवडतं. म्हणून तर आम्ही कीर्तनकार लोक एखाद्याच्या घरी जर थोडंसं लवकर जर गेलो ना कीर्तनाच्या अगोदर, तर ते माणसं काय करतात, आम्हाला 10-5 मिनिटं घरामध्ये बसवतात, चहा पाणी वगैरे देतात, लगेच ओट्यावरती आणतात आणि आणल्याबरोबर लगेच स्वतःचा मोठेपणा सांगायला सुरुवात करतात. मुक्ताताई, इथून तिथपर्यंत सगळं आपलंच, आमच्या बापदाद्याने काहीच केलं नाही. अरे बाबा, तुला जन्म तर दिला ना,
है की नाही? स्वतःचा मोठेपणा. मानसशास्त्र असं सांगतं प्रत्येक माणसाला स्वतःची स्तुती करून घेणं जास्त आवडतं. आता मी जर तुमची स्तुती केली तर तुम्हाला ते आवडेल, है की नाही? मी जर तुमची स्तुती केली तर तुम्हाला आवडेल. इतकंच नाही, अजून जर केली अजून आवडेल. अजून जर एक्स्ट्रा थोडंसं बोलले तर तुम्ही म्हणसाल महाराज फार लांबून आलेले आहे, 1500 एक्स्ट्रा टाकायला काही हरकत नाही. म्हणजे केला इशारा जाता जाता. म्हणजे मानसशास्त्र हे सांगतं की प्रत्येक माणसाला स्वतःची स्तुती करून घेणं हे जास्त आवडतं. मग या मित्राने सांगितलं म्हणे बाबा एकच काम कर, फक्त तू घरी गेल्यानंतर तुझ्या पत्नीची स्तुती करायची. याला पटलं. याची ड्युटी 5 वाजता संपली. 6 वाजता घरी आला. 1 पाऊल घरामध्ये 1 पाऊल बाहेर अशा अवस्थेत घरात प्रवेश करणार तेवढ्यामध्ये दारामध्ये त्याची पत्नी उभीच होती. तिनं जोरात दारातूनच नवऱ्याला आवाज दिला, का हो इतका उशीर घरी यायला? 5 वाजता तुमची ड्युटी संपते, 6 वाजता तुम्ही घरी आलात, काय करा नाही? स्वयंपाक वगैरे तयार करून ठेवला, मला भूक लागली, इतका उशीर घरी यायला? पत्नी एवढीच दारात बोलली तर हा निम्मा पंक्चर तिथंच झाला. त्याला आपलं पुढं कसं जावं सुचेना, पण आपलं कसं तरी तो घरामध्ये गेला. गेल्यानंतर पत्नीनं सांगितलं जा फ्रेश वगैरे होऊन घ्या. गेला महाराज हा, फ्रेश वगैरे झाला. हिने सांगितलं बसा जेवायला. बसला महाराज हा. तिनं रोजचं आपली भाजी पोळीचं ताट होतं ते तयार करून आणलं, नवऱ्याच्या समोर ठेवलं. यानं जेवायला सुरुवात केली. पत्नी समोर उभी आहे. यानं जेवायला सुरुवात केली. पोळीचा पहिला घास घेतला, भाजीमध्ये बुडवला आणि तोंडामध्ये टाकला. टाकल्याबरोबर याला मित्राचे शब्द आठवले. पत्नीची काय करायची? स्तुती करायची. पण स्तुती तरी नेमकी कसली करावी? मग ताटामध्ये वाटीमध्ये भाजी होती, यानं त्या भाजीची स्तुती करायला सुरुवात केली. बायको समोर उभी होती. तिला म्हणलं ऐ तिला बरं का, तिला म्हणलं ऐ आणि काय भाजी, एवढी सुंदर भाजी, अगं एवढी सुंदर भाजी मी आतापर्यंत कधी खाल्ली नाही. अगं तुझ्या हाताला काय चव आहे, अगं तुझा हात म्हणजे साक्षात अन्नपूर्णेचा हात आहे. एवढी सुंदर भाजी, एवढी सुंदर भाजी, एवढी सुंदर भाजी, एवढी सुंदर भाजी. महाराज ती सुद्धा कलियुगातली होती. तिने एकदा ऐकलं, दोनदा ऐकलं, तीनदा ऐकलं. तिच्या तळपायाची आग महाराज मस्तकाला गेली. इतका राग आला महाराज तिला. जशी उठली तशी नवऱ्याच्या जवळ गेली. काय नाही महाराज, नवऱ्याच्या जवळ गेल्याबरोबर नवऱ्याच्या एक नाही हा नाही थोडीशी लेट बसली, कारण जुन्या माणसांना फारसा काही मारण्याचा अनुभव नाही. मला वाटतं मी चुकीचं बोलले हे की नाही. जुने माणसं आणि जुन्या बायका, जुने माणसं मारायला पक्के होते आणि जुन्या बायका मार खायला, म्हणजे तुम्ही मान्य करता. आता एक चापट सुद्धा मारायचं नाही. आता मारायचं नाही. आता जर मारलं तर दुसऱ्या दिवशी केस कोर्टात उभी राहिल्याशिवाय राहणार. आता मारायचं नाही. काय नाही महाराज तिला इतका राग आला, त्यांना नवऱ्याच्या एक गालामध्ये मारले. यानं गालाला हात लावला आणि पत्नीला म्हणला का गं का मारलं तू मला? तिने सांगितलं मारलं हेच बरं केलं. अबे झालं काय, मी फक्त तुझ्या भाजीची स्तुती केली ना, बाकी काय केलं, कशाला मारलं? तिने सांगितलं का हो मारण्याच्या पाठीमागे एकच कारण आहे. का हो 3 महिने झाले आपल्या लग्नाला, दररोज तुम्ही माझ्या हातची भाजी खाता तर एवढं कधी वर्णन करत नाही. आज शेजारणीची भाजी आहे तर एवढं वर्णन. मुद्दा लक्षात आला. एक साधा प्रश्न मी तुम्हाला विचारते, साधा प्रश्न. मला सांगा, याला ज्याने अनुभव सांगितलेला होता, ज्याने अनुभव सांगितलेला होता त्याच्या जीवनात काय अनुभव होता? नाही. बरं याच्याही जीवनामध्ये काय अनुभव नाही महाराज. इतरांच्या जीवनामधले अनुभव स्वतःच्या जीवनामध्ये उतरवणं फार अवघड आहे. पण स्वविषयक अनुभव तुकोबराय म्हणतात तो फार महत्वाचा आहे. म्हणून अनुभव असावा पण तो इतरांचा नसावा. कुणाचा असावा? स्वतःचा असावा. म्हणून तुकोबराय म्हणतात माझ्या जीवनामध्ये अनुभव आले पण मी सांगतो तुम्हाला, पण लोकांचे नाही. कुणाचे? स्वतःचे. तसं अजून चिंतन. अनुभव स्वविषयक असावा. बघा तुम्ही, एखादी स्त्री असते ती माता असूच शकते असा अजिबात नाही. कारण स्त्रीला माता होण्याकरता पहिल्यांदा तिचा विवाह आणि मग ती नंतरही ती माता होईलच याची गॅरंटी नाही.
म्हणजे प्रत्येक स्त्री माता ही असूच शकते असं अजिबात नाही. पण एक सांगू तुम्हाला, ती माता झाल्यानंतर एखाद्या दुसऱ्या स्त्रीनं जर तिला विचारलं का ग माता होणं फार अवघड आहे का, मग ती म्हणत असते मी सांगण्यापेक्षा पहिल्यांदा तू ज्या वेळेला माता होशील ना त्यावेळेला तुला समजेल, नंतर तुला कळेल. म्हणजे स्वविषयक अनुभव फार गरजेचा आहे. जसं तुकोबराय म्हणतात मी तुम्हाला अनुभव सांगतो पण इतरांचा नाही, स्वतःच्या जीवनातला सांगतो. त्यावेळेला काही साधक मंडळी म्हणू लागले महाराज मग आता एक काम करा, 10:15 पुढे काटा चाललाय, पटकन तुमच्या जीवनामध्ये काय अनुभव आला लवकर सांगा. त्यावेळेला तुकोबराय स्वविषयक अनुभव सांगतात. अभंगाचं पहिलं साठविला हरी साठविला हरे साठविला हरे साठविला हरे साठविला हरी साठविला हरी जेहरादा या मंदिरे जेहरदया मंदिरे जेहरादा या मंदिरे जेहरदया मंदिरे त्यांची सरली धारा त्यांची सरली धारा त्यांची सरली धारा त्यांची सरली धारा अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज स्वतःच्या जीवनातील अनुभव सांगतात. पहिल्या चरणामध्ये तुकोबराय म्हणतात अखिल कोट ब्रह्मांड नायकाला मी हृदयामध्ये साठवलं, साठविला हरी जेही हृदय मंदिरी. आता तुकोबराय म्हणतात देवाला मी हृदयामध्ये साठवलं. आता एक छोटासा प्रश्न या ठिकाणी असा निर्माण होतो, ज्याला साठवायचं आहे तो परमात्मा प्रथमतः हृदयामध्ये नसला पाहिजे, मग साठवण्याची क्रिया योग्य आहे. मग साधा प्रश्न, मग देव हृदयात नाही का? तुकोबरायांच्या हृदयामध्ये देव नव्हता का? नव्हता, होता. मला वाटतं नसता तर ते चालू बोलू फिरूही शकले नसते. आज देव हृदयामध्ये आहे म्हणून सर्व कार्य होतो आहे. सोनवणे, सोनवणे हे आडनाव माझ्या माहेरचं आहे. माझ्या सासरचं आडनाव आहे खेकडे. त्याला माहित होतं भाऊबंद आलेले आहेत. तो त्याचा दोष नाहीये, त्याचा दोष नाही. पण एवढंच कर बाबा, आता इथून फक्त मला खाली उतरवू नको, म्हणजे माझं पाय खेचू नको म्हणजे झालं. असं नावाप्रमाणे आलेत ते भेटायला हरकत नाही. आपला विषय चालू होता चाले हे शरीर कोणाचे या सत्ते. कोण बोलविते हरिवीन देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नको. आज आपण चालतो बोलतो उठतो धावतो खेळतो झोपतो हे सर्व कुणामुळे? परमात्म्यामुळे. आज जर देव हृदयामध्ये जर नसतात तर आपण चालूही शकलो नसतो, बोलूही शकलो नसतो. मला वाटतं चाललो नसतो, बोललो नसतो, झोपलो नसतो, उठलो नसतो तर आपल्याला लोकांनी घरामध्ये ठेवलं नसतं. लगेच बाहेर काढून लगेच आपली सर्व तयारी
केली असते. आज देव हृदयामध्ये आहे म्हणून सर्व कार्य घडतं आहे. मग छोटासा प्रश्न असा निर्माण होतो, तुकोबरायांच्या हृदयामध्ये परमात्मा नव्हता का? होता. पण तरी सुद्धा तुकोबराय म्हणतात देवाला मी हृदयामध्ये साठवलं. हे कसं? एक छोटंसं माझ्या जीवनामध्ये घडलेली तुम्हाला घटना सांगते, म्हणजे तुमच्या लवकर लक्षात येईल. जरा हाताने टाळी वाजवा, भजन करा. विठ्ठल विठ्ठल. काय झालं नाना, मी बीड जिल्ह्यामध्ये कीर्तनाला गेली. कीर्तन झाल्यानंतर एक सुशिक्षित मुलगा जो सिव्हिल इंजिनिअरिंगच्या डिग्रीच्या सेकंड इयरला होता. कीर्तन झाल्यानंतर तो मुलगा माझ्या जवळ आला, दर्शन घेतलं आणि मला विचारलं, ताई तुमचं नाव काय? म्हटलं माझं नाव मुक्ताताई सोनवणे आहे. कुठे राहता? म्हटलं नाशिकला राहते. बर. म्हणजे ताई तुम्ही कीर्तन खूप गोड केलं, पण तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. विचारू? म्हटलं हरकत नाही. म्हणे उत्तर द्याल? म्हटलं सांगता येत नाही, कारण तुझ्या प्रश्नाचं जर मला उत्तर आलं तर देईल, आणि नाहीच जर आलं तर तुला चुकीचं काही सांगणार नाही. त्यावेळेला त्या मुलाने मला एक प्रश्न विचारला. प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे, विषयाला अनुषंगून आहे म्हणून सांगते. त्या मुलाने मला प्रश्न विचारला, म्हणे का हो मुक्ताताई? म्हटलं काय? म्हणे मला सांगा तुम्ही 2 तास कीर्तन करता. म्हटलं हो. म्हणे मग मला सांगा तुम्ही 2 तास कीर्तन करत असताना तुमच्या अंगामध्ये देव येतो का? काय प्रश्न विचारला? अंगात देव येतो का? आता अंगात देव येणं ही पद्धत तुमच्याकडे आहे का? हा हा असेल, पण जरा कमी असेल. तुम्ही आमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये चला. नाशिक जिल्ह्यात एखादा का देवीचा अभंग म्हटला, महाराज विचारूच नका. आणि अंगात येणं महाराज हे एक ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग आहे. त्याच्यावरती आपल्याला टीका टिप्पणी काहीही करायची नाही. ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग आहे. त्या मुलाने मला प्रश्न विचारला, मुक्ताताई तुमच्या अंगामध्ये देव येतो का? मग मी काय उत्तर द्यावं? मी थोडासा विचार केला आणि नंतरच त्याच्या प्रश्नाला उत्तर द्यायचं ठरवलं. कारण माणसाचा स्वभाव हा विचारी असला पाहिजे. नाना, ह्या समाजामध्ये जर तुम्हाला जीवन जर जगायचं असेल ना, तर तुकोबरांची ही थेरी आपण डोक्यामध्ये कायम ठेवली पाहिजे. काय? विचार करून माणसाने निर्णय घेतला पाहिजे. विचार करून माणसाने बोललं पाहिजे. काही काही माणसं या समाजामध्ये असे आहेत की विचार करूनच बोलत नाही. आपण समोरचा आपल्या समोर कोण उभा आहे, त्याची पात्रता काय आहे, त्याची लेवल काय आहे हे बघतच नाही, फक्त बोलतात. आणि काही माणसांना तर काहीच कळत नाही, आपण कुठे बोलतो, काय बोलतो, कोणाशी बोलतो, काहीच समजत नाही महाराज, काहीच नाही. म्हणून बोलताना माणसाने विचार करून बोललं पाहिजे. मी सातारा भागामध्ये कीर्तनाला गेले. सातारा, आता कीर्तनकार म्हटलं की प्रत्येक भागामध्ये जाण्याचा योग येतो. कीर्तनाला जाण्याच्या अगोदर त्या माणसाचा आणि आमचा चांगल्यापैकी परिचय होता. त्यांनी मला फोन केला, म्हणे मुक्ताताई जेवायला येत आहे ना? म्हटलं मग जेवायला येते म्हटलं मी. म्हणे हरकत नाही मुक्ताताई, 8 ते 10 कीर्तनाची वेळ आहे, उशीर अजिबात होणार नाही, टायमिंग टू टायमिंग कीर्तन होणार आहे, शहर आहे 8 ते 10. आता कीर्तनाच्या वेळा सहसा बदललेल्या आहे आणि बदललेली ही वेळ फार महत्वाची आहे सगळ्याच दृष्टिकोनातून, तुमच्या सुद्धा आणि कीर्तनकारांच्या सुद्धा. 9 ते 11 कीर्तन म्हटल्यानंतर 11, 11:15 तुम्ही घरी जाणार. तुम्ही घरी गेल्यानंतर बाकीचे जे लांबचे असतात त्यांना मात्र 11:30, 12 घरी जायला होणार, झोपायला 12:30, 1 होणार. म्हणजे हा काय होतो? ही जागरणच होतं ना. आणि तुमच्यापेक्षा कीर्तनकारांचं तर अवघडच आहे. 11:30 पर्यंत पाकिटच हातात येत नाही. द्या म्हणतो तर ते लोक म्हणतात थांबा 1-2 अजून फोटो काढू द्या. बरं, फोटो सेशन आता एवढं वाढलेलं आहे की फोटो काढल्याशिवाय जमत नाही. तिकडे फार वेळ जरी आपली विठोबरकमाई चालली पण तरी सुद्धा माणसं म्हणतात नाही नाही चल चालू द्या त्यांचं 1-2 मिनिटं एकच सेल्फी घेऊ द्या, आहे की नाही. वेळ ही बदलली पाहिजे आता कीर्तनाची. 9 ते 11 नको का? याच्या पाठीमागचं मी तुम्हाला महत्वाचं कारण सांगते. कीर्तनाचे जर टायमिंग जर बदलले ना,
महत्वाचं वाक्य सगळ्यांनी नीट लक्ष देऊन ऐका. कीर्तनकारांचं एवढं अवघड आहे. 11:30-12 वाजता जर गाडीमध्ये बसले, घरी जायला त्यांना 3-4 वाजतात. मग त्याच्यानंतर झोपायचं आणि मग किती जागरण होतं. एक महत्वाचं वाक्य सांगते, जरा नीट लक्ष देऊन ऐका. कीर्तनाचे जर टायमिंग जर तुम्ही जर बदलले ना, तर या महाराष्ट्रामध्ये कीर्तनकार 5 ते 10 वर्ष एक्स्ट्रा जगणार आहेत. एक्स्ट्रा जगणार. कीर्तनचे टायमिंग बदलले पाहिजे. कारण 90% कीर्तनकारांना रोग होत चाललेले आहे. कोणते? पित्ताशयाचे. त्याच्यानंतर महाराज पुढे काय काय होतात हे सांगायची गरज नाही. मला त्या माणसाने सांगितलं, म्हणे मुक्ताताई 8 ते 10 कीर्तन आहे, अगदी वेळेवरती या. म्हटलं अडचण नाही. म्हणजे थोडंसं लवकरच जेवणाच्या. म्हटलं ठीक आहे. माझा प्रवास वगैरे झाला. मी साताऱ्याला कीर्तनाला गेले. 7 वाजताच गेले. घरामध्ये गेल्यानंतर फ्रेश वगैरे झाले, जेवायला बसले आणि त्यांनी मला जेवणाच्या अगोदरच जरा जेवायचं विचारलेलं होतं की मुक्ताताई तुमच्यासाठी काय जेवण करायचं. म्हटलं काहीतरी करा तुम्ही. पण त्यांनी मला गोड पदार्थ विचारलेला होता. म्हणे मुक्ताताई तुम्हाला स्वीटमध्ये काय आवडतं. मग मी हे आपलं दाबून सांगितलं. म्हटलं मला गुलाबजाम फार आवडतात म्हटलं. मग मी जाण्याच्या अगोदरच त्यांनी गुलाबजाम वगैरे सर्व करून ठेवलेले होते. माझा प्रवास झाला, फ्रेश झाले, जेवायला बसले. बसल्यानंतर माझा स्वभाव जरा असा विचित्र आहे ना, मी बाकीचं ताटामध्ये काहीच घेतलं नाही. मला काय आवडतात बस मी दुसरं काहीच घेतलं नाही, फक्त गुलाबजाम घेतले. जे खायला सुरुवात केली, गुलाबजाम सुद्धा महाराज त्याची लेवल, त्याची लांबी रुंदी हे असे एवढे गुलाबजाम मोठे मोठे. मी ताटामध्ये 8 गुलाबजाम घेतले आणि 8 गुलाबजाम खाल्ले. पोट भरलं. तुम्ही म्हणाल मुक्ताताई फार अवघड दिसतो, पण तुम्ही 8 गुलाबजाम खाऊ शकणार नाही. म्हणजे तब्येतीवरती जाऊ नका तुम्ही माझ्या. मी खरंच 8 गुलाबजाम खाल्ले. आता 8 खाल्ल्यानंतर माझं पोट भरलं. पुन्हा आग्रहाने त्यांनी मला 1 गुलाबजाम ताटामध्ये वाढला, आग्रहाने. आता 9 झाले. जे मला वाढायला आले होते ना ते काका, त्यांनी मला सांगितलं, म्हणे मुक्ताताई एवढा आता 1 गुलाबजाम खाऊन घ्या. म्हटलं आता 9 होतील ना, हो द्या पण खाऊन घ्या. 9 गुलाबजाम खाल्ले, माझं पोट भरलं. मग आता त्या माणसाने गुपचूप बसावं ना. त्यांनी मला विचारलं, म्हणे मुक्ताताई. म्हटलं काय. म्हणे गुलाबजाम कसं काय झाले. आता त्यांच्या घरचे खाल्ले म्हटल्यानंतर थोडंसं मला वर्णन करावं लागेल ना. मग मी म्हटलं वा वा काय गुलाबजाम होते. म्हटलं आमच्याकडे पण नाशिकला करतात, पण अशी चव नाही, अशी टेस्टच नाही. फार सुंदर, म्हटलं फार सुंदर गुलाबजाम झाले. मग असं म्हटल्यानंतर त्यांना गप बसावं ना. तो मला पाठीमागून म्हणू लागला, हां खा 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 खा. कधी तुमच्या बापाच्या घरी तरी मिळालं होतं का मला. म्हणजे माणसं कुणाला बोलतात, काय बोलतात याचं सुद्धा भान नसतं. विठ्ठल विठ्ठल. समोरचा व्यक्ती कोण आहे जरा विचार करून बोललं पाहिजे. आमच्या ज्ञानोबारांनी सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये फार गोड चिंतन सांगितलं. ज्ञानोबाराय म्हणतात बोलावं कसं. एक महत्वाचं अजून वाक्य सांगू तुम्हाला. बोलावं कसं हे ज्ञानोबारांनी आपल्याला शिकवावं. ज्ञानोबाराय म्हणतात कसं बोलावं. साच आणि मवाळ मितुले आणि रसाळ शब्द जैसे कल्होळ अमृताचे. माणसाने कसं बोललं पाहिजे. साच मवाळ मितुले आणि रसाळ शब्द जैसे कल्होळ अमृताचे. माणसाने असं बोललं पाहिजे. अजून तुकोबरा म्हणतात कसं बोललं पाहिजे. बोलू ऐसे बोले जेने बोले विठ्ठल डोले. जेने बोले विठ्ठल डोले. जेने बोले विठ्ठल डोले. बोलो ऐसे बोले जेने बोले विठ्ठल डोले. जेने बोले विठ्ठल डोले. जेने बोले विठ्ठल डोले. बोलो ऐसे बोले बोलो ऐसे बोले जेने बोले विठ्ठल डोले. जेने बोले विठ्ठल डोले. जेने बोले विठ्ठल डोले. बोलो ऐसे बोले जेने बोले विठ्ठल डोले. जेने बोले विठ्ठल डोले. जेने बोले विठ्ठल डोले. बोलू ऐसे बोले जेने बोले विठ्ठल डोले. माणसाने असं बोललं पाहिजे का देवाने सुद्धा डोललं पाहिजे असं बोललं पाहिजे. आपण असं बोलतो. गावात जर चालू जर सप्ताह असेल ना तर बंद पाडण्याची ताकद सुद्धा आपल्या बोलण्यामध्ये आहे. एवढी ताकद आहे महाराज. काय झालं पट आणि लाटणं घेऊन शेजारणीकडे लग्न होतं ना म्हणून ती पुऱ्या लाटण्याकरता निघाली.
तुमच्याकडे करतात का? झोपल्या काय? हा, करतात ना तुमच्याकडे. लग्नाच्या अगोदर काय करतात? काय करतात? पुऱ्या करतात. मग हिनं काय केलं, पोळपाट आणि लाटणं घेतलं आणि शेजारने करे पुऱ्या लाटायला निघाली. तेवढ्यामध्ये तिसरी तिकडनं येऊ लागले. ते म्हणू लागले कुठं चालली? ती म्हटले शेजारच्या पाटलेनीकडे पोराचं लग्न आहे ना, पुऱ्या लाटायला. मग आता तिनं गप बसाव ना, गप नाही बसली महाराज. ते म्हणाले का गं, मी तर असं ऐकलं म्हणे तुझ्या नवऱ्याचं पत्रिकेत नाव नाही. तिनं पोळपाट लाटणं घरी घेऊन आली महाराज. एकदम छोटंसं वाक्य बोली. काय? एकदम छोटंसं. बोलण्यामध्ये महाराज ताकद असते, बोलण्यामध्ये. म्हणून माणसाने विचार करून बोललं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल मला त्या मुलाने काय प्रश्न विचारलेला होता, मुक्ताताई तुमच्या अंगामध्ये देव येतो का? मग मी काय उत्तर द्यावं? मी थोडासा विचार करूनच त्या मुलाच्या प्रश्नाला उत्तर द्यायचं ठरवलं. मी थोडासा विचार केला आणि मग त्या मुलाला थोडं जवळ बोलवलं. दादा, तुम्हाला प्रश्न विचारला, मुक्ताताई तुमच्या अंगामध्ये देव येतो का? मी थोडासा विचार करून त्या मुलाच्या प्रश्नाला उत्तर दिलं. आता नीट लक्ष देऊन ऐका. मी त्या मुलाला म्हटलं, दादा तुम्हाला म्हणतो आहे ना की मुक्ताताई तुमच्या अंगामध्ये देव येतो का? आता माझं उत्तर आहे, अंगामध्ये देव येतो का असं म्हणण्यापेक्षा अंगातला देव जातच नाही तेव्हा येण्याचा प्रश्न उद्भवत नाही. कारण अंगातला देव जातो असं म्हणावं तर 2 तास कीर्तन करू शकणार नाही, आणि नाहीच म्हणावं तर त्या परमात्म्याच्या सत्तेशिवाय हे जगत सुद्धा चालू शकत नाही. सकळ देवांचे दैवत रंग उभासे. गॉड इज लाईव्ह इन द हार्ट ऑफ लिव्हिंग. प्रत्येकाच्या हृदयामध्ये परमात्मा हा आहेच. इतकंच नाही, रामायणामध्ये सुद्धा स्वतः राम प्रभू सांगतात, मी सर्वांच्या हृदयामध्ये आहे, सर्वांच्या हृदयामध्ये. सिया राम में सब जगा जाने, सिया राम में सब जगा जाने, करहु प्रणाम जोरी जोग पाने, करहु प्रणाम जोरी जोग पाने, सिया राम में सब जगह जाने, सिया राममय सब जग जाणे. देव सगळीकडे आहे. देव कुठे नाहीये, चराचरामध्ये तोच आहे. सर्वा घटे राम देहादेही एक, सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. सर्वा घटे राम देहादेही, सगळ्यांच्या हृदयामध्ये परमात्मा आहे. मग सर्वांच्या हृदयामध्ये जर देव होता तर तुकोबराय असं का म्हणतात की मी देवाला हृदयामध्ये साठवलं? मग पहिल्यांदा तुकोबरायांच्या हृदयात देव नव्हता का? अजून एक प्रश्न. काय झालं, एका गोडाऊन मध्ये भरपूर धान्याचे पोते ठेवलेले होते. आता गोडाऊन त्या धान्याच्या पोत्यानं पूर्ण भरलेलं होतं. अर्ध पोत धान्य बसेल अशीही जागा गोडाऊन मध्ये शिल्लक नाही, शिल्लकच नव्हती. पण काय झालं, एक जण तिथं शहाणा आला आणि तो म्हणू लागला, आणा पोते ठेव गोडाऊन मध्ये, आणा पोते ठेव गोडाऊन मध्ये. शक्य आहे का? का शक्य नाही? कारण गोडाऊन पहिल्यांदाच धान्याच्या पोत्यानं भरलेला आहे. तसं तुकोबरायांच्या हृदयामध्ये पहिल्यांदाच देव असताना पुन्हा तुकोबराय म्हणतात, देवाला मी हृदयामध्ये साठवलं. हे कसं? तर तुकोबरांना हेच सांगायचं आहे, तुमच्या माझ्या सर्वांच्या हृदयामध्ये जो परमात्मा आहे ना, तो सामान्य रूपाने आहे. आणि भगवत भक्तांच्या संतांच्या हृदयामध्ये जो परमात्मा आहे ना, तो विशेष रूपाने आहे. म्हणून तुकोबराय म्हणतात, सामान्य रूपाने तुम्ही देवाला हृदयामध्ये न साठवता विशेष रूपाने तुम्ही देवाला हृदयामध्ये साठवा. म्हणून तुकोबराय म्हणतात, साठविला हरी. आणि साठवा कुठे? तर तुकोबरांनी साठवण्याची जागा सांगितलेली आहे. कुठे साठवायला सांगितलं? जेही हृदय मंदिर. विठ्ठल विठ्ठल. या जगामध्ये सगळीकडे देवाला राहण्याकरता जागा,
योग्य कोणतीच नाही. मग देवाला राहण्याकरता एकच योग्य जागा आहे आणि तिचं नाव आहे हृदय. काय नाव आहे? हृदय. एक साधा प्रश्न पुन्हा. तुमच्याकडे भरपूर पैसे आहेत, कांद्याचे असू द्या, सोयाबीनचे असू द्या, भरपूर तुम्हाला पैसे आले. मग आता हे पैसे ठेवण्याकरता योग्य जागा कुठे आहे? कुठे ठेवली पाहिजे? बँकेत ठेवले पाहिजे. पैसे कुठे ठेवले पाहिजे? बँकेत ठेवले पाहिजे. नवे नवे घरामध्ये एक कपाट असतं, त्या कपाटामध्ये अनेक कप्पे असतात, त्या कप्प्यांमध्ये अजून एक कप्पा असतो, त्याही कप्प्यामध्ये अजून एक कप्पा असतो. बरोबर की नाही? त्याला आपण काय म्हणतो? काय म्हणतो? तिजोरी. हे काय, त्याला काय म्हणतो आपण? तिजोरी. किंवा काही काही माणसं त्याला चोर. वा वा वा, त्याला काय म्हणतात? आहे की नाही? एक ठेवण्याकरता महाराज ती जागा असते. मग पैसे ठेवण्याकरता योग्य जागा कपाट आहे, बँक आहे. हे की नाही? ठेवण्याकरता योग्य जागा ही आहे. काय झालं? एका म्हातारीला तिच्या मुलाने फोन केला. म्हणे, आई फार दिवस झाले तू मुंबईला आली नाही. तिने सांगितलं, बाळा कोरोनाची अशी परिस्थिती आहे, अजून मी काही लस घेतली नाही. आणि मुलाने सांगितलं, आई लस घेतली पाहिजे, फार महत्त्वाची आहे लस घेणं. कारण लस जर घेतली ना, कोरोना होत आणि झाला तरी त्याचे सिम्पटम्स जे असतात ना ते फार साधे असतात. सर्दी, खोकला आणि ताप, हे साधे सिम्पटम्स. म्हणून सगळ्यांनी लस घेतली पाहिजे. म्हातारीने लस वगैरे घेतली आणि विचार केला, चला आता मुलाकडे गेलं पाहिजे. मग तिने बॅग वगैरे भरली आणि निघाली. तेवढ्यात काय झालं, तिच्याकडे सोयाबीनीचे 50,000 रुपये आलेले होते. किती? 50,000चे ते बंडल होतं. तिने विचार केला, हे जर पैसे आपण सोबत जर घेतले, बसमध्ये बसलो, एखाद्या चोरानं पाहिलं आणि घेतले तर बरं, कुणा शेजारणीकडे द्यावं, कोणाकडे द्यावं, आणि मी तिकडनं आले आणि ते नाही म्हणून पडले तर बरं, विश्वासही नाही. मग आता काय करावं? तिनं ते 50,000चं बंडल घेतलं, घरामध्ये फिरली, शोधलं की याला ठेवण्याकरता जागा कुठे? तिला जागाच सापडली नाही. पण एक जागा सापडली. चुलीकडं पाहिलं तिनं. कशाकडं? चुलीकडं. त्याच्यातली राख बाजूला काढली, एवढी मोठी राख होती, राख बाजूला काढली, 50,000चा बंडल घेतला, त्या चुलीत ठेवला, वरतून राख टाकली. म्हातारीने सुटकेचा निश्वास सोडला. आता चोरच काय, चोराचा बाप जरी आला तरी पैसे सापडणार नाही. एवढा आनंद झाला तिला. बॅग घेतली, कुलूप लावलं घराला, बस स्टँडवरती गेली, बसमध्ये बसली, तिकीट फाडलं, प्रवास झाला, मुंबईला गेली. मुलाच्या घरी 2-4 महिने राहिली. आणि 2-4 महिन्यानंतर म्हाताऱ्या माणसांचं असं असतं की त्यांना स्वतःचं घर सोडून कुठेच राहायला आवडत नाही. म्हाताऱ्याने विचार केला, बस झाला या मुंबईचं वातावरण, आता काही योग्य वाटत नाही, थांबायचं नाही. तिनं मुलाला सांगितलं, म्हणे बाळा आता मला घरी गेलं पाहिजे, मला इथं मात्र काही करमत नाही. मग मुलाने सांगितलं, ठीक आहे आई. आईचे सगळी बॅग वगैरे भरली, स्टँडवरती आणलं, बसमध्ये बसून दिलं मुलाने आणि म्हातारी निघाली. प्रवास वगैरे झाला, गावामध्ये आली, चालत 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 आपल्या घरापर्यंत आली. कुलूप उघडलं, घरामध्ये बॅग ठेवल्याबरोबर म्हातारी म्हणू लागली, बाई काय माझ्या त्या मुंबईच्या सुना अशा चहा करायच्या, पानसट, चांगला चहा सुद्धा उकळू देत नव्हत्या, आता मी चांगला चहा करते. म्हातारीनं लाकडं वगैरे आणले, चुलीमध्ये घातले, चुलीमध्ये टाकले. आणि चुलीमध्ये टाकल्यानंतर दूधही नव्हतं, कुठून तरी दूध वगैरे आणलं, पातेलं ठेवलं, त्याच्यामध्ये पाणी वगैरे टाकलं, साखरपत्ती वगैरे टाकली. म्हातारी म्हटली, माझ्या सुना अजिबात चहा उकळू सुद्धा देत नव्हते, आता चांगला चहा उकळू देते. म्हातारीनं असा चहा उकळवला, दूध वगैरे आणलं, पुन्हा त्या चहामध्ये टाकलं, असा महाराज चहा उकळू दिला. मग महाराज म्हातारीनं काय केलं, संडास घेतली, पातेलं उचलवलं, बशीमध्ये कपामध्ये तो चहा ओतला, तोंडाच्या समोर आणला, कपाने बशीमध्ये ओतल्याबरोबर कप खाली ठेवला, बशी अशी घेतली, तोंडाच्या समोर आणली, फुंकली. पहिला फुरका ओढल्याबरोबर चहाचा म्हातारी म्हणू लागली, लग्न झाल्यापासून आत्तापर्यंत असा चहा मी कधीच पिला नाही. एवढा सुंदर चहा, बाई इतके दिवस झाले मी चहा करते, पण असा चहा काही मला पाहायला मिळाला नाही. महाराज तो काही साधा चहा नव्हता, 50,000चा एकच कप होता महाराज. हे काय नाही.
मला सांगण्याचं तात्पर्य एकच आहे, परमात्मा साठवण्याकरता योग्य जागा कुठेच नाहीये. मग परमात्मा साठवण्याकरता योग्य जागा फक्त काय आहे? हृदयच आहे. म्हणून तुकोबराय म्हणतात, जे हे हृदय मंदिरे. बर, देवाला हृदयामध्ये साठवल्यानंतर काय होणार आहे? तुकोबरांना काही साधकांनी प्रश्न विचारला, महाराज देव साठवायचं तुम्ही असं म्हणताय, पण देव साठवणं इतकं सोपं नाही. लगेच देवाला पकडलं, घरी आणलं आणि लगेच परमात्मा प्राप्त झाला असं आहे का? नाही महाराज, देव प्राप्त होणं फार अवघड आहे. देव भेटतच नाही महाराज. ज्याच्या घरी आला त्यानं स्वतःला भाग्यवान समजावं. देव घरा आला, आला देव घरा आला, आला देव घरा आला, देव घरा आला, देव घरा आला, आला देव घरा आला, आला देव घरा आला, देव घरा आला. भक्ती सन्माने पूजला, भक्ती सन्माने पूजला, देव घरा आला, आला देव घरा आला, आला देव घरा आला, देव घरा देव घरा आला, भक्ती सन्माने पूजिला. परमात्मा प्राप्त होणं महाराज इतकं काही सोपं नाही. जगद्गुरु तुकोबरांना परमात्मा प्राप्त झाला, सावता महाराजांना मिळाला. मग सावता महाराजांनी काय केलं? कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. आणि इतकंच नाही, तो मिळाल्यानंतर सावता महाराजांनी काय केलं? काय केलं? हृदयामध्ये त्या परमात्म्याला साठवलेलं आहे. सावता महाराज हे करू शकतात. हनुमंतरायांनी परमात्म्याला हृदयामध्ये साठवलेलं आहे. आपण हनुमान चालीसा वाचताना हनुमान चालिशेमध्ये वर्णन केलेलं आहे, राम लखन सीता सहित हृदय बसवो सुरभूप. हनुमंतरायांनी हृदयामध्ये परमात्म्याला साठवलेलं आहे. असे अनेक संत महात्मे आहेत ज्यांनी परमात्म्याला हृदयामध्ये साठवलं. त्यामध्ये आमच्या संत जनाबाई आहेत, त्यांनीही देवाला हृदयामध्ये साठवलं. धरिला पंढरीचा गळा बांधुनिया, हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल. देवाला हृदयामध्ये साठवलेलं आहे. म्हणून परमात्मा साठवणं ही फार अवघड क्रिया आहे, पण संत महात्म्याने ती सोपी करून सांगितली. म्हणून तुकोबराय म्हणतात, देवाला मी हृदयामध्ये साठवलं. बरं, देवाला हृदयामध्ये साठवल्यानंतर काय झालेलं आहे? तर तुकोबराय म्हणतात, आम्हाला एक फायदा झालेला आहे. कोणता फायदा? त्यांची सरले येर झार, त्यांची सरले येर झार, कांची सरली येणार, कांची सरली येणार, त्यांचे सरले येर झार, त्यांचे सरले येर झार, कांची सरली येणार, कांची सरली येणार. झाला सफल व्यापार, झाला सफल व्यापार, त्यांचे सरले येर झार, त्यांचे सरले येर झार, त्यांचे सरले येर झार, कांची सरली वा. अभंगाच्या दुसऱ्या चरणात तुकोबराय म्हणतात, ज्यांनी देवाला हृदयामध्ये साठवलं त्यांचा फायदा आहे. काय फायदा? आता फायदा नीट लक्ष देऊन ऐका, कारण माणूस तोट्याचा व्यवहार करत नाही. माणूस तोट्याचा व्यवहार करत नाही, व्यवहार करतो तो नफ्याचा. मग आता काही साधकांनी तुकोबरांना विचारलं, तुकोबराय देवाला हृदयामध्ये साठवल्यानंतर फायदा काय? तुकोबराय म्हणतात, फायदा आहे ना. त्यांची सरली येर झार, झाला सफल व्यापार.
देवाला हृदयामध्ये साठवलं तर फायदा आहे. त्यांची सरली येरझार. येरझार संपणे म्हणजे काय? जातस्य हि ध्रुवं मृत्युं ध्रुवं जन्म मृतस्य च. किती वेळा जन्मा यावे किती व्हावे फजित. जन्माला येणं मरण, मरण पुन्हा जन्माला येणं हा संसार आहे. मग या संसारातून जर मुक्तता मिळवायची असेल तर काय करा? देवाला हृदयामध्ये साठवण्याचा प्रयत्न करा. मग आता देवाला साठवण्याकरता काय करावं लागतं? अहो त्याचं भजन करावं लागतं. एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे विठोबा रखमाई भजन करू. या भजनाकरता सर्व पुरुष मंडळींनी आपले दोन्ही हात वरती करा. पुरुष करा वरती हात सरळ. क्या बात आहे. व्यवस्थित केले वरती हात? केलेत का? सरळ करा. सरळ सरळ केलेत ना? हा. आता सर्वांना एक विनंती आहे. एक तासभर असेच राहू द्या, जरा मी चहा घेऊन येते. चिंता करू नका. एकदा सगळ्यांनी मोठ्या प्रेमाने जोरात हाताने टाळी वाजवायची आणि भजन करायचं. विठोबा रखुमाई 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 शुद्ध भाव जर नसेल तर काही महाराज उपयोग नाही. शुद्ध भाव असला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल भाव जर असेल. आता दोन प्रकारचे भाव आहे. एक आहे परमार्थातला भाव आणि दुसरा आहे संसारातला भाव. संसारातला काय झालं? एका घरी आग्रह असतो. मला चहा पाण्याकरता घेऊन गेले. गेल्यानंतर तर बसलो वगैरे आणि घरातल्या सगळेजण जे होते ना, तर महाराज आले म्हटल्यानंतर सगळेजण दर्शनाकरता आले. सर्वांनी दर्शन वगैरे घेतलं. आपल्या मराठवाड्यामध्ये अशी पद्धत आहे, महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर कोणी रिकाम्या हाताने दर्शन घेत, हां रिकाम्या हाताने दर्शन घेत नाही, अशी आपल्याकडची पद्धत आहे. हे का नाही? रिकाम्या हाताने घेत नाही. म्हणजे तुम्ही म्हणाल बघा बा मुक्ताताई, बरोबर तुम्ही सेटिंग करून घेतली. हे का नाही? म्हणजे कीर्तन झाल्यानंतर तुम्ही मला द्यावं याकरता मी सांगत नाही. मी द्यावं याच्याकरता मी म्हणत नाही. पण तुम्ही दिल्यानंतर मी घेणार नाही असंही अजिबात नाही. तुम्ही देऊन तपा मी घेते का नाही. मराठवाड्यामध्ये एक पद्धत आहे, एक भाव आहे, प्रेम आहे. गेले सगळ्यांनी घरातले दर्शनाला आले, दक्षिणा वगैरे दिली. दर्शन घेतल्यानंतर उन्हाळ्याचे दिवस होते म्हणून चहा पाणी काही केलं नाही. घरातल्या मुलाने मला एक तांब्याभर ताक आणलं. काय आणलं? ताक. तांब्याभर ताक आणलं. तेवढं मी ताक पिऊन घेतलं. उन्हाळा होता, चांगलं ताक होतं, छान वाटलं, पिऊन घेतलं. तो मुलगा म्हणू लागला, म्हणे मुक्ताताई अजून ताक आणायचं का? म्हटलं असलं तर आण. पुन्हा त्याने ते ताक घेऊन आला. पुन्हा तेवढं पिऊन घेतलं मी, छान वाटलं. म्हटलं का रे बाळा, तुमच्याकडे भरपूर ताक दिसतंय, एवढं तुम्हाला 2 तांबे आणून दिलं म्हटल्यानंतर भरपूर ताक दिसतंय. तसं काही नाही म्हणे, आमच्याकडे ताक असतं म्हणे, तसं आम्ही विकतो, पण आज ना त्याच्यामध्ये उंदीर पडलं म्हणून तुम्हाला दिलं. मुरलीधर नाना, मला इतका राग आला, माझ्या रागाला महाराज तुम्ही अजून पाहिलेलं नाही. इतका राग आला मला, तळपायाची आग महाराज मस्तकाला गेली मला. तोच तांब्या घेतला महाराज, जोरात त्या भिंतीला फेकून हाणला. हाणल्याबरोबर तो चेपला. त्या पोराला महाराज राग आला आणि त्या पोराने त्याच्या आईला आवाज दिला, मम्मी पाय ना, या मुक्ताताईने आपला संडाचा तांब्याच फोडून टाकला. म्हणजे तांब्या सुद्धा बाबा बाबा बाबा.
म्हटलं आता काय खरं. मला सांगण्याचं तात्पर्य एकच आहे, भाव हा संसारातला आहे आणि दुसरा आहे परमार्थातला भाव. शुद्ध भाव खरे मा कडे प्रमाण आहे, प्रेमाशिवाय भावाशिवाय परमात्मा भेटत नाही. भावेन देवा कलया नरेंद्र धनेन कांता कपटेन शत्रू. देव भावाशिवाय वश होत नाही. ज्ञानोबराय हरिपाठामध्ये वर्णन करतात, भजे का त्वरित भावनायुक्त. भजे का त्वरित. भजे म्हणजे खायचे भजे नाही. तुमच्या डोळ्यासमोर लगेच गरम गरम चमचमीत कांद्याचे भजे येत असतील ते भजे नाही. भज ह्या शब्दाचा अर्थ आहे भज भज तू शारंग धरा. तू देवाला भज असा त्याचा अर्थ होतो. म्हणून तुकोबाराय म्हणतात, देवाचं चिंतन करा, भावनेनं करा, मग परमात्मा हृदयामध्ये येईल. आपला जन्म मृत्यूरूपी संसार जो आहे तो नाहीसा करेल. मग तुकोबाराय म्हणतात, त्यांची सरली येर झार झाला सफल व्यापार. आता देव प्राप्त होतो ना आपल्याला, मग देव प्राप्त झाल्यानंतर काही चिंता आहे का? हरी आला हाता मग कैसी भय चिंता. मग तो परमात्मा भेटल्यानंतर तो देव काय करतो? तुका म्हणे हरी काही उरो नेदी उरी. शेवटच्या चरणात तुकोबाराय म्हणतात, देव त्याचं काहीच शिल्लक ठेवत नाही. काहीच म्हणजे काय करतो? त्याचं कर्म पाप पुण्य सर्व परमात्मा काय करतो? आपल्या चरणारविंदी समर्पित करतो आणि त्याला मुक्तता देतो. नुसती मुक्तता देत नाही, तर आमचे तुकोबाराय म्हणतात, सायुज्य नावाची जी मुक्ती आहे ना, जी कुणालाच मिळाली नाही, ती मुक्ती अशा भक्तांना देतो. पण अशा भक्तांना म्हणजे कुणाला? ज्यांनी देवाला हृदयामध्ये साठवलं त्यांना. म्हणून तुकोबाराय म्हणतात, साठविला हरी जिही हृदय मंदिरी त्यांची सरली येर झार झाला सफल व्यापार. एक छोटंसं चिंतन आहे. आजचा जर पर्वकाळ आपण जर पाहिला, उद्या दशहरा आहे. उद्याच आहे ना? बरोबर. दशहरा म्हणजे दसरा आहे. 9 प्रकारचे असणारे जे काम क्रोध लोभ मोह अहंकार माया मत्सर या सर्वांचा आजच्या दिवशी नाश करायचा. आणि उद्या मात्र आपल्याला ज्ञान प्राप्त होणार आहे. उद्या ज्ञान प्राप्तीचा दिवस आहे, म्हणजे उद्या आनंदाचा दिवस आहे. उद्या प्रत्येक गोष्टीवरती आपल्याला विजय मिळणार आहे. जसं रामप्रभूंनी रावणाला मारलं, विजय प्राप्त झाला. आपण कामक्रोधाला मारायचं, उद्याच्या दिवशी आपल्याला विजय प्राप्त होणार आहे. 7 दिवस 9 दिवस झाले तुम्ही, किती दिवस झाले कीर्तन ऐकता? 5 ते 6 दिवस झाले तुम्ही कीर्तन ऐकता. उद्या तुम्हाला ज्ञानाची प्राप्ती होणार आहे. असा सुंदर आणि अत्यंत उद्या महत्त्वाचा दिवस आहे. आणि आजचाही आपण जर दिवस जर पाहिला तर नवरात्रीचे हे दिवस जे आहेत अत्यंत महत्त्वाचे, हे उत्सवाचे हे चालू आहे. नवरात्र उत्सवाचं आपण गेली 4-5 दिवस झाले अनेक महत्त्व तुम्ही ऐकता आहात. अनेक कीर्तनावरती तुम्ही चिंतन ऐकलेली आहात. सत्वर पावगे मला भवानी आई, अनादी अंबिका भगवती, कुळीची हे कुळदेवी, सगळे प्रमाण आपल्याला देता येते. पण नवरात्र उत्सव कधी खऱ्या अर्थाने साजरा होईल? ऐका, नवरात्र उत्सव खऱ्या अर्थानं त्याच वेळेला साजरा होईल ज्या वेळेला ह्या महाराष्ट्रातच नाही, या भारतातच नाही, संपूर्ण जगतामध्ये कोरोना नावाचा विषाणू ज्या दिवशी संपेल त्या दिवशी महाराज हा नवरात्र उत्सव अजून मोठ्या थाटामाटाने पार पडेल. कोरोना संपला पाहिजे. आणि अजून महाराज महत्त्वाचं चिंतन असं आहे, नवरात्र म्हणजे देवीचा उत्सव आहे. नवे नवे स्त्रियांचा मान सन्मान आहे. यत्र नारी अस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता, यत्र नैतास्तु पूज्यन्ते सर्व तत्र अफलक्रिया. नारी सन्मान होणं फार गरजेचं आहे. मुरलीधर नाना, तुम्हाला माहीत नसेल कदाचित, तुम्ही किती मोठं हे पवित्र कार्य करता आहात. आणि तुम्हाला जे जे सहकार्य करता आहेत ना, ते तुमच्याही पेक्षा भाग्यवान आहे की तुम्हाला सहकार्य करण्याचं पुण्यकर्म त्यांच्या पदरामध्ये पडतं आहे. नारी सन्मान घडणं फार महत्त्वाचं आहे. नारी सन्मान. आणि अजून सांगू तुम्हाला मी, ऐका, 1-2 मिनटं घेऊ तुमच्या? घेऊ 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 बरं, हरकत नाही. 11च्या पुढे निघालं तरी ओव्हर टाईम तुम्ही देऊन टाका, हे का नाही? हां, हे का नाही? 1-2 मिनटं फक्त आपली घेती आहे. नवरात्र खऱ्या अर्थाने कधी साजरा होईल? ऐका, ज्या दिवशी या महाराष्ट्रामध्येच नाही, या देशामध्येच नाही, या जगामध्ये ज्या दिवशी महिलांवरती अत्याचार अन्याय ज्या दिवशी थांबेल ना, त्या दिवशी खऱ्या अर्थाने नवरात्र साजरा होईल. कारण ह्या स्त्रियांवरती महाराज आज जर पाहिले एवढे अन्याय अत्याचार होत आहेत. प्रत्येक वेळेला महाराज रोजच्या न्यूज चॅनलला, प्रत्येक चॅनल तुम्ही घ्या, प्रत्येक चॅनल जर तुम्ही जर लावलं ना, खाली एक बारीक सारीक एखादी तरी हेडलाईन असते. एखाद्या दिवशी ब्रेकिंग न्यूज असते. अमुक अमुक जिल्ह्यामध्ये, अमुक अमुक तालुक्यामध्ये, अमुक अमुक गावामध्ये 4, 5, 10 जणां मिळून एका स्त्रीवरती बलात्कार. महाराज हे सर्व पाहिल्यानंतर अत्यंत मन जे आहे ना विछिन्न होतं.
काय ज्या देशामध्ये आपण राहतो आहे तो देश छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे आणि त्या देशामध्ये राहणारे आपण मावळे आहोत। अहो ज्या राजाकडे पाहिल्यानंतर अंतकरणातली कामवासना जाते त्या राजाचे आपण मावळे आहोत। सांगू तुम्हाला, सांगू द्या मला 1-2 मिनिटाचं ऐका। रात्रीचे 12 वाजलेले होते। एक मुलगी रस्त्यानं चालली, जात असताना त्याच्या पाठीमागे 4 गुंड लागले। स्वतःचा प्राण ती आबरू वाचावी याकरता ती मुलगी पुढे पळती आहे, पाठीमागे ते गुंड आहे। पळता 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 ती मुलगी एका घराच्या जवळ आली। पहिल्यांदा खिडकी जवळ आली, तिथून घराजवळ दाराच्या जवळ आली, कडी वाजवली, दार उघडले गेलं। मुलीनं घरामध्ये प्रवेश केला, दरवाजा बंद झाला। ती मुलगी पळून पळून थकली, तिच्या धापा चालू होत्या। ती मुलगी शांत झाली। घरामध्ये प्रवेश केल्याबरोबर त्या घरामध्ये एक मुलगा होता। त्या मुलाने त्या मुलीची अवस्था पाहिली आणि त्या मुलगा घरामध्ये गेला, एक पाण्याचा ग्लास आणला, त्या मुलीच्या हातामध्ये दिला, तिनं पाणी पिलं, ग्लास टेबलवरती ठेवला आणि आता शांत झाली। त्या मुलाने त्या मुलीला प्रश्न विचारला, का गं तू कोण आहेस? रात्रीचे 12 वाजलेत आणि माझ्या घरामध्ये का आली? तिनं सांगितलं, मी घरी चालले होते, मला जाण्याकरता उशीर झाला, पण काही 4-5 गुंड माझ्या पाठीमागे लागले, स्वतःची आबरू स्वतःचा प्राण वाचावा म्हणून मी पळाले, पण पळता पळता तुझ्या घरामध्ये आले। तो मुलगा हसू लागला आणि तिला म्हणला, का ग रात्रीचे 12 वाजलेले आहेत, तूही तरुण आहेस, मीही तरुण आहे, माझे आई वडील कामानिमित्त बाहेर गेलेले आहेत, कोणीच घरामध्ये नाहीये, तू माझ्या घरामध्ये आली म्हटल्यानंतर कोणत्या अपेक्षेनं आली? अगं तुला माहिती आहे का, माझ्या घरात कोणीच नाही म्हटल्यानंतर मी सुद्धा तुझ्यावरती अत्याचार करू शकतो, तुझी आबरू घेऊ शकतो, तुझ्यावरती बलात्कार करू शकतो, पण कोणत्या विश्वासानं तू माझ्या घरामध्ये आली? त्या मुलीनं फार गोड उत्तर दिलं, नक्की तुम्हाला आवडेल। ती मुलगी म्हणू लागली, अरे वेड्या, तू माझ्यावरती बलात्कार करू शकत नाही, याचं कारण आहे, ज्या वेळेला गुंड माझ्या पाठीमागे लागले ना, पळता पळता मी पहिल्यांदा तुझ्या घराच्या खिडकीजवळ आले आणि खिडकीतूनच पाहिलं की तुझ्या घराच्या भिंतीवरती छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे। मी विचार केला, ज्या घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे त्या घरामध्ये स्त्रीचं रक्षणच होणार, तिचं भक्षण होणार नाही याची मला गॅरंटी होती, म्हणून मी तुझ्या घरामध्ये प्रवेश केला। मला वाटतं त्याच राज्यामध्ये राहणारी आपण माणसं आहोत, मावळे आहोत, ज्या राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा झालेला आहे। अहो नुसतं फोटोकडे जरी छत्रपती शिवाजी महाराजांकडे पाहिलं तरी सुद्धा अंतःकरणातली कामवासना निघून जाते आणि त्या राज्यामध्ये जर स्त्रियांवरती अन्याय जर अत्याचार होत असेल तर केवढी लांछनास्पद गोष्ट आहे। असं जर कुठे घडलं ना, कुठे जर घडलं तर रामप्रभू रामायणामध्ये सांगतात, अनुज बंधू भगिनी सुत नारी सुन सठ कन्या समयेचारी इनैक दृष्टी विलोचन होई ताहे बधे कछु पाप न होय। 4 माणसांना जर मारलं तर काही पाप लागत नाही। पहिला माणूस जो आपल्या स्वतःच्या मुलीकडे वाईट नजरेनं पाहतो, रामप्रभू म्हणतात त्याला जर मारलं तर काही पाप लागत नाही। दुसरा व्यक्ती स्वतःच्या सुनेकडे वाईट नजरेनं पाहतो, त्याला जर मारलं तर काही पाप लागत नाही। तिसरा व्यक्ती जो स्वतःच्याच मित्राच्या पत्नीकडे वाईट नजरेनं पाहत असेल त्याला जर मारलं तर काही पाप लागत नाही। आणि शेवटचा व्यक्ती आहे जो आपल्या स्वतःच्या गुरुच्या पत्नीवरती वाईट नजरेनं तिच्याकडे पाहत जर असेल त्याला जर मारलं तर रामप्रभू म्हणतात काही पाप लागत। अनुज बंधू भगिनी सुत नारी सुन सठ कन्या सम एचारी इनैक दृष्टी विलोचन होई ताहे बधे कछु पाप न होई। रामप्रभू म्हणतात कछु पाप, काहीही पाप होत नाही यांना जर मारलं तर। म्हणून या देशामध्ये, राज्यामध्ये खरी नवरात्र त्याच दिवशी साजरी होईल ज्या दिवशी या राज्यामध्ये, या देशामध्ये, या जगतामध्ये स्त्रियांवरचा अन्याय आणि अत्याचार दूर होईल। अशी ही नवरात्र आपण साजरी करा, देवी मातेच्या चरणारविंदी प्रार्थना करा की हा कोरोनासारखा महाभयानक विषाणू जो आहे तो निघून जाऊ दे, आमचा देश, आमचं राज्य, आमचं गाव सुजलाम सुफलाम होऊ दे, अशाच कार्य आमच्याकडनं घडत राहो ही देवी मातेच्या चरणारविंदी प्रार्थना करूया। झालेली ही सेवा सर्वांच्या चरणारविंदी समर्पित करू। सेवेला पूर्ण विराम देण्याच्या अगोदर या ठिकाणी आज माझे बंधू सुद्धा आलेले आहेत, आमचे विनायक भाऊ, आज विशेषत्वाने माझे मिस्टरही या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। खरं तर त्यांना ड्युटी असते, पण थोडंसं नाना आमचं थोडं फील्ड वेगळं आहे। मी आहे कीर्तनकार आणि माझे मिस्टर आहेत इंजिनियर।
फील्ड वेगळं आहे पण मत जुळतात हेच फार महत्त्वाची गोष्ट आहे है का नाही. म्हणून आज तेही उपस्थित झालेले आहे. आनंद वाटला. आपल्या सर्वांच्या चरणारविंदी नतमस्तक होऊन सर्व गायक वादक मंडळी सर्व एका होणे बळी काय कुणाचं वर्णन करावं. बाबा आहेत, दादा आहेत, हार्मोनियम वादक, सर्व गायक वादक सर्वांच्या चरणारविंदी नतमस्तक होते. सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली.